लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचाच म्हणजे 15 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला आपण बघतोय या सोहमला या कलाने सांगितलंय ना की तू माझ्यासाठी सामान आणून दे पुरणपोळीचं. आता तो विचार करतोय त्याच्या आईला कसं सांगावं. आता या रजनीताई आणि या कलाच्या सासूबाई दोघी जणी पुरणाच्या पोळी करण्यातच व्यस्त असतात. आता हा खाणाखुणा करत असतो सोहम त्याच्या आईला आवाज द्यायसाठी. तेव्हा त्याची आई म्हणते, काय रे सोहम, अरे कसल्या खाणाखुणा करतोयस बाई, मला काही कळत नाहीये, तुला काही हवंय का. आता लगेच सरोजचं पण लक्ष जातं. सरोज म्हणते, काय रे सोहम, काय हवंय तुला. आता सोहम म्हणतो, नाही नाही मला काही नकोय ग आई, तुमचं चालू देत दोघींचं. हं, आता या रजनीताई त्याच्याकडे बघून स्माईल करतात. मग आता पुन्हा थोड्या वेळाने त्याला लागते उचकी. आता सरोजताई म्हणतात, काय रे सोहम, अरे तुला भूक लागली आहे का बाळा, तुला काही खायला देऊ का. मग आता सोहम म्हणतो, नाही नाही खायला काही नकोय मला, मला पाणी दिलं तर चालेल. आता त्याला कळे ना बिचाऱ्याला त्याच्या आईला कसं इकडे बोलवावं आणि कसं सांगावं की कलावहिनीला सगळं सामान हवंय म्हणून. आता त्याला उचकी लागते. तेव्हा रजनीताई म्हणतात, सोहम काय रे तू, बस बरं तिथे खाली, मी तुला पाणी आणून देते. सोहम आता तिथे खाली खुर्चीवर बसतो आणि रजनीताई त्याला पाणी आणून देतात. आता सोहम रजनीताईंनी पाणी आणल्यावर पटकन त्यांच्या कानात हळूच सांगतो, अगं आई, मगासपासून मी तुला खाणाखुणा करून सांगत होतो की कला वहिनीला बाहेर सामान हवंय पुरणाची पोळीचं, म्हणजे पुरणाची पोळी तिला नैवेद्यासाठी तयार करायची आहे देवी आईच्या, म्हणून ती तुला सामान मागतीये सगळं. रजनीताई म्हणतात, अगं बाई होय काय, अरे मग मगाशी सांगायचं ना मला. सोहम म्हणतो, तुला मगासपासून तर खाणाखुणा करत होतो मी, पण तुला काही कळे ना. बरं कोणाला कळू देऊ नकोस, वहिनीला सामान हवंय ते काय काय हवं असं तुला माहिती असेल ना, म्हणजे डाळ, गूळ, पाणी वगैरे वगैरे, काड्याची पेटी सगळं हवंय तिला. रजनीताई म्हणतात, बरं बरं. आता रजनीताई पण काही कमी स्मार्ट नाही आहेत. त्या आता लगेच त्या सरोजला कटवण्यासाठी म्हणतात, अहो सरोज वहिनी, अहो तुमचा फोन वाजत होता हो खोलीमध्ये. सरोज म्हणते, काय सांगतेस, माझा फोन, अगं मला ऐकू नाही आलं. आता रजनी म्हणते, अहो हो मी ऐकली मगाशी बेल. आता सरोज म्हणते, बरं बरं थांब मी आलेच हं. असं म्हणून सरोज लगेच तिथून हात धुते आणि किचनमधून निघून जाते. रजनीताईंनी आता पटकन संधी साधली आहे आणि ते जे जे सामान लागतं पुरणाची पोळी तयार करण्यासाठी ते सगळं सामान आणि त्या सामानाला लागणारी भांडी पटपट पटपट पिशवीमध्ये भरली आहे आणि सोहमजवळ चुपचाप दिली आहे. जमतं हं या मायलेवकांना. पण प्रेक्षकांनो, घरामध्ये असे इमोशनल माणसं हवेतच, त्याशिवाय घराला शोभा नाही. सगळेच द्वाड असले या चांदेकरांसारखे तर घराचं कल्याणच आहे. असो तर आता हा सोहम आलाय पिशवी घेऊन आणि म्हणतोय, वहिनी अगं हे सामान आणलंय बघ तुझ्यासाठी. अरे पण तू आता इथे स्वयंपाक करणार का वहिनी. आता कला म्हणते, आज नवरात्र आहे ना रे, देवीच्या हातचा नैवेद्य झाला पाहिजे ना माझ्या हाताने, म्हणून प्रयत्न करतेय इथे बसून नैवेद्य करायचा. बरं झालं तू सामान आणलंयस, आण बरं इकडे. आता सोहमने ते सामानाची पिशवी आणि ते सगळे भांडे कुंडे कलाजवळ दिलेत. आता कला ते सगळे भांडे एक एक करून काढते आणि पुरणाच्या पोळीला लागते, म्हणजे पुरण तयार करायला लागते. खूपच छान दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो. म्हणजे कलाला किती, म्हणजे काय सांगता येईल, त्याला हाऊस आहे हे सगळं करायची. पण आता कलाच्या आई वडिलांचा जीव काही थाऱ्यावर नाहीये. कलाच्या आई वडिलांना झालेला सगळा प्रकार आठवतोय आणि आता आपल्या कलाचं कसं होणार, ती जेवली की नाही, ती आतमध्ये गेली की नाही, या बऱ्याच प्रश्नांनी त्यांना भंडावून सोडलंय. पण आता या म्हणजे घरात त्यांच्या स्वयंपाक सुरू आहे. पण कलाच्या आईचा सुद्धा जीव थाऱ्यावर नाहीये. म्हणजे आधी तिच्या वडिलांच्या बाबतीत दाखवलं आणि मग तिच्या आईच्या बाबतीत दाखवलं. आता तिची आई विचार करते, काय बाई माझी कला, तिच्यावरती काय वेळ आली आहे. देवी आई, माझ्या कलेने आतापर्यंत तुझी किती सेवा केली ग, आणि तिच्यावर ही वेळ आणली. अगं माझ्या कलेने तिच्या हाताने तुझं रूप घडवलंय, तिला हे सगळं कशासाठी करायला लावतेस ग देवी आई. काय माझ्या पोरीच्या मागे भोग लावलेस, सांभाळ माझ्या लेकीला. आता काजू या दोघांना नुसतं बघतीये बिचारी आणि विचार करतीये या दोघांची अवस्था किती वाईट झाली आहे. कलाताईच्या बाबतीत विचार करून करून दोघंही हैराण झालेत. कसं सांभाळू मी या दोघांना आणि समजावून तरी कसं सांगू. खरंच प्रेक्षकांनो, आईवडिलांची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही. आणि आता बघा, ही कला बिचारी पुरणाची पोळी करते, तिथे छान चूल पेटवली आहे तिने. प्रेक्षकांनो, चुलीवरचा स्वयंपाक काय लागतो नाही, आहा. म्हणजे देवी आईला खरंच चुलीवरच्याच पुरणाच्या पोळीचा नैवेद्य घ्यायचा होता असं म्हणायला हरकत नाहीये. इकडे रजनीताई पुरणाची पोळी करतायत आणि तिकडे कला पुरणाची पोळी करते. आजचा एपिसोड ना जरा छोटा झालाय, कारण त्यांनी सगळं बरंच दाखवलंय. म्हणजे कलाच्या पुरणाच्या पोळीचं सगळं त्यांनी दाखवलंय आणि या रजनीताईंच्या सुद्धा. आता ते आबा येतात आणि म्हणतात, आवरलं का तुमचं.
चला आता आरतीला पूजेसाठी तयार व्हा. रजनीताईंनी केलेल्या आयत्या वयत्या पुरणपोळ्या सरोज मस्त तिकडे घेऊन जाते, किचन मध्ये ठेवते. आता यांनी आरतीला वगैरे सुरुवात केली आहे. कलाने किती सुंदर असं रूप तयार केलंय देवी आईचं. आता कलाला देवी आईच्या आरतीचा आवाज ऐकू येतो बाहेर आणि ती पटकन उभी राहते आरतीसाठी. आता आजोबा म्हणतात चला अद्वैत देवी आईची आरती कर बरं आणि नैवेद्य वाढा आता सगळ्याजणी तुम्ही. आता कला इकडनं खूप खुश होते. आज नवरात्रीचा पहिला दिवस, देवी आईच्या आरतीचा दिवस आणि ती सुद्धा बाहेर आरती करायसाठी सज्ज होते. आता या रजनीताई तिथे नमस्कार करत असतात देवाला आणि इकडे कला नमस्कार करते. असं त्यांनी म्हणजे आज सगळं नुसतं रंगवलं आहे त्यांनी एपिसोड. आज डायलॉग खूप कमी आहेत प्रेक्षकांनो मालिकेमध्ये. तर आता आपण बघतोय आजोबा सांगतात की नैवेद्य वाढायला सुरुवात करा आणि तुम्ही प्रोमोमध्ये पाहिलंच असेल की सरोजच्या हाताने त्या पुरणाच्या पोळ्या सांडतात. तर आता देवी आई हे सगळं मुद्दाम घडवतीये हे आबांच्या लक्षात येत आहे. आता या रजनीताईंनी भाजी वरण भात तो सगळा नैवेद्य वाढलाय आणि आता सरोजच्या हाताने नाव तो डब्बा उघडतच नसतो आणि तो डब्बा उघडताना त्या सगळ्याच्या सगळ्या पुरणाच्या पोळ्या खाली फरशीवर पडतात. ते बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. आता रोहिणी, राहुल, अद्वैत घरातले सगळेजण आजोबांसहित त्या खाली पडलेल्या पुरणाच्या पोळ्यांनाच बघतात. आणि इकडे बाहेर आपल्या निर्मळ मनाच्या कलाने ते जे नैवेद्याचं तयार केलेलं आहे ना पुरणाची पोळी, ती तुळशीचं पान घेते, तिथे खाली मंडळ करते आणि मग तिथेच तुळशीजवळच देवी आईसाठी नैवेद्य दाखवते आणि मनोभावे देवी आईला नमस्कार करते. काही चुकलं माकलं असेल तर माफ कर देवी आई. आणि इकडे बघा जी अहंकारी आणि गर्विष्ठ अशी सरोज आहे, तिचा नैवेद्य देवी आईने स्वीकारलाच नाही. रोहिणी म्हणते अगो काय ग सरोज वहिनी, तुझ्या हाताने सांडल्या सगळ्या पुरणाच्या पोळ्या. सरोज म्हणते मला कळलंच नाही, असं कसं झालं, अचानकच पडला डब्बा खाली. आता रजनीताई म्हणतात अगं बाई, म्हणजे देवी आईला नैवेद्य काय दाखवायचं आता, पुन्हा पुरणपोळ्या करायला किती वेळ लागेल. आता सगळ्यांनाच प्रश्न पडलाय. आता मात्र आजोबा चिडतात आणि म्हणतात अजून सांगतोय तुम्हाला, अजून सुद्धा सुधारा. आओ ही चूक सुधारा सगळेजण. घरच्या लक्ष्मीला बाहेर उभं केलंय तुम्ही मूर्तीची स्थापना करताना. हे सगळं आपली घरची सून आपल्यामुळे सोसतीये. आओ आपल्या सुनेला मानानं घरात घेऊन या सगळेजण, सगळ्या गोष्टी होतील मग सुरळीत. पण कोणी ऐकायला तयार नाहीये. सगळे स्वतःला जास्ती दीड शाणे समजतात प्रेक्षकांनो. सॉरी प्रेक्षकांनो, मी फक्त मालिकेतल्या पात्रांबद्दल चर्चा करतेय. आता लगेच ही सरोज कशी म्हणते बघा, आबा एवढं काही झालेलं नाहीये, कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक झालं एवढंच, बाकीचं नैवेद्य आहे ना. आणि गोड म्हणून आपण गुळाचा खडा ठेवूयात ना. ए रजनी, गुळाचा खडा घेऊन ये बरं, मी गुळाचा खडा ठेवते नैवेद्यावर. आता रजनीताई म्हणतात बरं आणते. आता अद्वैतही या गोष्टीचा विचार करायला लागलाय. तर आता या रजनीताई बिचाऱ्या जे सांगितलं ते ऐकतात. आता त्यांनी गुळाचा खडा आणलाय नैवेद्यावर ठेवायला. आता तेवढ्यात सोहम बाहेरून ताटली घेऊन येतो कलाच्या पुरणाच्या पोळीची आणि म्हणतो गुळाचा खडा ठेवायची गरजच नाहीये, कलावहिनीने इतक्या छान पुरणाच्या पोळ्या केल्या आहेत. सरोज आता या सोहमकडे बघतच राहते. आता सोहम म्हणतो कलावहिनीने स्वतःच्या हाताने बनवल्यात पुरणाच्या पोळ्या. आजोबा म्हणतात अरे वा, म्हणजे देवी आईला कलाच्याच हातचा नैवेद्य पाहिजे होता वाटतं. देवी आईने आपला नैवेद्य स्वतःच बनवून घेतला तर. रजनीताई म्हणतात आणि इकडे सोहम त्या पोळ्या. आता रजनीताईंनी खाली पडलेल्या सगळ्या पोळ्या उचलून ठेवल्यात आणि आता कलाने केलेल्या 2-3 ज्या पुरणाच्या पोळ्या आहेत त्या नैवेद्यावर ठेवलेल्या आहेत. आणि आता हे बघून सरोज अक्षरशः तोंड वाकडं करते आणि आता आजोबा म्हणतात चला दाखवा नैवेद्य आणि करा आरती. आणि आता इथे आरती पण त्यांनी बऱ्याच वेळ दाखवली आहे, त्यामुळे प्रेक्षकांनो आजचा एपिसोड जरा लहान झालाय. सगळेजण आरती करतात मनोभावे. अद्वैत आरती ओवाळतो आणि आरती झाल्यावर सगळ्यांना आरती देतो सुद्धा. इकडे कला बाहेर उभी राहून आरतीचा आनंद घेतीये आणि ती पण तिथे टाळ्या वाजवतीये आरतीसाठी. तर आता बघा प्रेक्षकांनो, म्हणजे अद्वैतने सगळ्यांना आता आरती वगैरे दिली आहे. आता यांची जेवणाची वेळ झाली आहे. आता इकडे कलाने सुद्धा मनोभावे देवी आईला नमस्कार केलाय की देवी आई सगळं नीट होऊ दे ग बाई. खरंच देवी आईची मूर्ती अतिशय सुंदर दाखवली आहे त्यांनी. प्रेक्षकांनो, तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडतो ना, मग प्लीज लाईक करायला विसरू नका हो, आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. आणि ज्यांना कोणाला लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आवडत असेल तुमच्या मित्रमंडळींना, त्यांना माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. आता हे सगळेजण जेवायला बसलेत. सगळेजण म्हणतात आबा अहो तुम्ही बसा ना जेवायला.
अद्वैत म्हणतो, आबा काय झालं, तुम्ही बसा जेवायला. आबा तिथे बसलेले असतात, पण अंजूला म्हणतात मला काही वाढू नको, फक्त कलाने केलेली पुरणाची पोळी तेवढी नैवेद्याची प्रसाद म्हणून दे. आजच्या दिवशी देवीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य असतो. घरच्या पुरणपोळीचा डबा सरोजच्या हातून खाली पडला, तरी बी कलानं आपली परंपरा मोडू दिली नाही. देवीने सुद्धा सुनेच्या हातूनच प्रसाद करून घेतलाय. हे बघा, प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही संकेत असतात, तुम्हाला ते कळत नाही. प्रसाद नाकारायचा नसतो, त्यामुळे मी सांगतोय ना, सगळ्यांनी थोडी थोडी पुरणाची पोळी खा. आता सगळेजण नाही म्हणत असतात, कारण ती पुरणाची पोळी खाली पडली आहे ना फरशीवर, म्हणून कोणालाच नको असती. म्हणून आता कलाने केलेली पुरणाची पोळी आहे ना, त्यातला एक 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 छोटा छोटा तुकडा आबा सगळ्यांना प्रसाद म्हणून देतात. आजोबा म्हणतात, मी फक्त प्रसादाची पुरणपोळी घेणार आहे, बाकी मला काही नको. अद्वैत म्हणतो, असं काय करता आबा, अहो तुम्हाला गोळ्या घ्यायच्यात ना. आता आबा म्हणतात, अरे अद्वैत, बाहेर ती पोरगी उपाशी आहे रे. अद्वैत म्हणतो, असं काय करता आबा, पण तुम्ही व्यवस्थित जेवा ना. आबा म्हणतात, नाही रे नाही अद्वैत, माझी नाचून उपाशी आहे, माझ्या तोंडी घास नाही उतरणार. मग आता अद्वैत म्हणतो, जेवेल ना ती. आता या सरोज ते अशा पाहतच राहतात अद्वैतकडे. आता अद्वैत अंजूला सांगतो, अंजू एक ताट तयार कर आणि चल माझ्या बरोबर. आता या सरोजला हे सगळं म्हणजे खूप जरा जास्ती झालेलं आहे प्रेक्षकांनो. ठीक आहे, म्हणजे कलाने फसवणूक केली आहे यांची, तिच्या आईने, हे सगळं ठीक आहे, पण माणुसकी म्हणून कलाला त्यांनी अक्षरशः दिवसभर रात्रभर घराच्या बाहेर ठेवलंय हो. आणि अद्वैतला एवढी पण माणुसकी नाहीये का, त्याला माहिती आहे ना कला कशी आहे. असो, पण असंच हलकं फुलकं प्रेम यांचं हळूहळू फुलत जाणार आहे असं दिसतंय. आता कलासाठी या अद्वैतने ताट वाढलंय आणि इकडे आबा खूप खुश होतात आणि गालातल्या गालात हसतात. आता कला विचार करत असते, देवी आई, तू माझ्याकडनं आज घेतली पुरणाची पोळी करून, खरंच तुझे किती आभार मानू मी तुझ्यासाठी माझ्या हाताने नैवेद्य करून ठेवला, यातच मला समाधान आहे देवी आई. आता कला ते भांडे कुंडे सगळे झाकून ठेवत असते, तेव्हा अद्वैत म्हणतो, हे घे जेवून घे. आता कला म्हणते, काय, मला नकोय जेवायला. अद्वैत म्हणतो, हे बघ, हे चांदेकरांचं घर आहे, इथे आलेली प्रत्येक व्यक्ती खाऊन पिऊन तृप्त होऊन जाते, आणि आज तर सणाचा दिवस आहे, त्यामुळे बाहेर कोणी जरी असलं ना आमच्या दाराच्या, तरी आम्ही त्याला जेवण देतोच, आमची ही परंपरा आहे. हा सोहम पलीकडनं या दोघांना बघत असतो. आता कला म्हणते, हो बाबा हो, तुझं अगदी बरोबर आहे, नाही बाकी काही नाही, पण चांदेकरांच्या घरी अपमानाने व्यवस्थित पोट भरतं, मी अनुभव घेतलाय ना हे सगळं. तर ह्या सगळ्याचा तर आता अद्वैत म्हणतो, अंजू तिला ताट दे आणि तिला जेवायला सांग. आता ही कला म्हणते, अंजू हे बघ, मला काही नकोय, तू हे प्लीज घरात घेऊन जा सगळं. आता अद्वैत म्हणतो, अंजू आबा काय म्हणले आता, तुला माहिती आहे ना. आता अंजू म्हणते, काय म्हणाले. आता अद्वैत म्हणतो, अगं तुला म्हणाले ना आजोबा की देवी आईचा प्रसाद सगळ्यांनी खायला हवा, म्हणून तिला सांग जेवून घे म्हणून. आता कला म्हणते, हे बघ अंजू, मी पुरणाच्या पोळीचा एकच घास घेईल प्रसाद म्हणून, पण मला आग्रह नको करूस, बाकीचं हे सगळं तू घेऊन जा. आता अद्वैत इतका रूडली बोलतो, काय करायचं ते काय, मला काही घेणं देणं नाही आहे असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता सोहम तिथेच उभा आहे. सोहमला खूप वाईट वाटते हे सगळं बघून. आता ही अंजू पण बिचारी म्हणते की, अहो कलाताई, असं काय करताय, काहीतरी खाऊन घ्या ना 2 घास, काल रात्रीपासून तुम्ही काही खाल्लेलं नाहीये, तुमच्या पोटात अन्नाचा एक कण पण नाहीये, थोडंसं खाऊन घ्या ना प्लीज. आता ही कला म्हणते, अंजू हे बघ, 1 घास खाते मी उत्तम आहे, माझी काळजी करू नकोस, तू जा आतमध्ये, उशीर झालाय, तू पण जेवून घे. आतमध्ये सगळे जेवायला बसले असतील, त्यांना हवं नको ते बघ. अंजू म्हणते, बरं मी जाते आता आतमध्ये. आता ही अंजू गेल्यानंतर सोहम येतो आणि म्हणतो, वहिनी असं काय करतेस ग, अगं थोडं तरी खाऊन घे, अशानं तू खूप वीक पडशील. आता ही कला म्हणते, सोहम तुला माझी काळजी वाटते, अगदी साहजिक आहे, पण मला सांग, मी आता 2 मिनिटासाठी हे खाऊन घेऊ तर मला शक्ती मिळेल, पण माझ्या आयुष्यभराच्या शक्तीचं काय. अरे माझा स्वाभिमान दुखवला जाईल रे सोहम, जी चूक मी केलेलीच नाहीये त्या चुकीची शिक्षा मला एकतर भोगावी लागते. तोपर्यंत मी म्हणजे जोपर्यंत मला माझा मान मिळत नाही, तोपर्यंत मी अन्न पाण्याला न शिवता इथेच उभी राहणार आहे, हे माझं प्रण आहे असं समज हवं तर. सोहमला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटतंय. खरं तर कलाची अवस्था सोहमला बघवत नाहीये. इकडे या कलाच्या आईवडिलांची परिस्थिती काही वेगळी नाहीये. कलाची आई म्हणत असते, अहो माझी कला जेवली नसल हो, मला कसं अन्न गोड लागल. आता या कलाचे बाबा पण तेच म्हणतात. आता या कलाची आई फोन काढतात आणि सोहमला फोन लावतात डायरेक्ट. आता सोहम फोन उचलतो आणि म्हणतो, हां काकी बोला, काय म्हणताय, हॅलो. आता या म्हणतात की, संगीताताई, सोहमराव
माझी कला ठीक आहे ना हो? जेवली का हो माझी कला? आता सोहमला विचारते कला, कोण आहे? कोणाचा फोन आहे? सोहम सांगतो, तुमच्या आईचाच फोन आहे. आता कला म्हणते, तिला सांग मी जेवले, माझी काळजी करू नको. आता हळूहळू सांगत असते हे कला. आता सोहम सांगतो, हो अहो काकी, कला वहिनी माझ्या समोरच आहेत, त्या जेवल्यात आत्ता, काही काळजी करू नका त्यांची. आता कलाची आई म्हणते, खोटं बोलताय ना सोहमराव तुम्ही, मला माहिती आहे कला तुमच्या समोरच आहे आणि तिनेच तुम्हाला हे सगळं सांगायला सांगितलं ना, ती जेवली म्हणून. खरं सांगा मला. सोहम म्हणतो, नाही काकी, अहो खरंच जेवली आहे वहिनी, म्हणजे प्रसादाचं जेवण होतं ना आज, म्हणून मग जेवावं लागलं वहिनीला थोडंसं. आता या कलाच्या आई म्हणतात, सोहमराव माझ्या कलाला फोन द्या ना. आता कला फोनवर बोलते. त्याआधी तर खूप भावूक होतात बिचाऱ्या कलाच्या आई. मग आता कला बोलते, हां आई बोल, काय झालं? आता या विचारतात कला, बाळा कशी आहेस ग तू? आणि काय ग, काय जेवलीस, काय खाल्लं तू? खरंच जेवलीस ना ग तू? आता कला म्हणते, हो आई मी जेवले पोटभर, माझी नको काळजी करूस तू. तुम्ही सगळे जेवलात का? तू जेवलीस का ते सांग आधी. आता त्या कलाची आई म्हणते, हो पोरी आम्ही आता जेवायलाच बसतोय. अगं तू जेवल्याशिवाय आम्हाला घास कसा गोड लागणार ग? आता कला म्हणते, हो आई मी जेवले, माझी काळजी नको करू. आणि तो आता माझ्याशी बोलता बोलता 2 घास मला खाऊन दाखव बरं. आता कलाची आई 1 घास खाते आणि तिला म्हणते, हो बघ खाल्ला बघ तुझ्यासाठी घास. आता कला म्हणते, बरं आता व्यवस्थित जेवून घे, आपण बोलूयात नंतर. असं म्हणून तिने आता फोन ठेवून दिलाय कलाने. आता सोहम कलाला म्हणतो, वहिनी कमाल आहेस ग तू, सॉलिड आहेस, तुझी सहनशक्ती कमाल आहे. आता असं बोलल्यानंतर कला बिचारी टेन्शनमध्ये. पण आता प्रेक्षकांनो, उद्याच्या भागापासून जरा बघायला मजा येणार आहे आपल्याला, कारण उद्या आपण बघणार आहोत की कलाला रात्री खूप थंडी वाजत असते आणि अद्वैतला ते कसं तरी होतं आणि तो चादर आणून देतो आणि कलाला म्हणतो, हे घे ही चादर घे अंगावर, तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर माणुसकी या नात्याने मी हे केलंच असतं. आता कला म्हणते, तुझी माणुसकी नकोय मला. आता अद्वैत ती चादर तिथेच फेकून चालला जातो. आता आजोबा म्हणतात, काय हे सगळं अशुभ घडणारच होतं. अरे आता तरी डोळे उघड अद्वैत, आपल्या पेढीला आग लागली आहे, हे अशुभ घडणारच होतं. घरच्या सुनेला बाहेर ठेवता म्हणूनच. अरे अद्वैत जा, त्या पोरीला मानानं घरात घेऊन ये. अद्वैत आता कलाला घ्यायला जातो तेव्हा कला बेशुद्ध पडलेली असते. काय वाटतं प्रेक्षकांनो, अद्वैत कलाची माफी मागेल का? मला कमेंट करून नक्की कळवा आणि आजचा भाग कसा वाटला हेही मला नक्की सांगा. हं, तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते. नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.